स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत खूप खास अशी माहिती. मौनी अमावस्या उद्या आहे, तर हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी दिवस मानला जातो. या दिवशी मौनी व्रत, स्नान, दान आणि पितर तर्पण केल्याने पापांचा नाश होतो व आत्मशुद्धी साधली जाते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल मौनी अमावस्या कथा, मौन व्रताचे खरे महत्त्व आणि स्नानदानाचे पुण्य, पितर तृप्तीसाठी काही उपाय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. तुम्हाला ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला शेवटपर्यंत पाहण्यासाठी विसरू नका. मौनी अमावस्या कथा. पुराण कथेनुसार मौनी अमावस्या या दिवशी मनु ऋषी यांनी घोर तपश्चर्या केली होती. मनु ऋषी हे मानवजातीचे आद्य पुरुष मानले जातात. त्यांनी या दिवशी मौन व्रत धारण करून संपूर्ण दिवस मौनात राहून परमेश्वराचे ध्यान केले. कथेनुसार मनु ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांना दर्शन दिले. विष्णूंनी सांगितले की या अमावस्येला जो मनुष्य मौन पाळून स्नान दान करून माझे स्मरण करील त्याचे पाप नष्ट होतील आणि त्याला मोक्षाचा मार्ग सापडेल. त्याच दिवसापासून या अमावस्येला मौनी अमावस्या असे नाव मिळाले. या दिवशी मौन पाळणे म्हणजे केवळ बोलणे थांबवणे नाही, तर मन, विचार आणि वाणी शुद्ध करणे होय. गंगा अवतरणाशी संबंधित काही कथा आहे. दुसऱ्या कथेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा नदी पृथ्वीवर अवतरली. त्यामुळे या दिवशी गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्यास अनेक जन्मांची पापे नष्ट होतात, पितृ आपले तृप्त होतात, पुण्यप्राप्ती होते. म्हणूनच प्रयागराज, हरिद्वार, नाशिक, उज्जैन अशा तीर्थक्षेत्री या दिवशी मोठी गर्दी असते. मौनी अमावस्येचे धार्मिक काही महत्त्व आहे ते तुम्हाला मी सांगत आहे. मौन व्रताचे महत्त्व. मौनामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि आत्मचिंतन शक्य होते. स्नानदानाचे फळ. या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य देते. अन्न, वस्त्र, तीळ, गूळ, चांदी दान करणे विशेष शुभ मानले जाते. पितृतृप्ती म्हणजेच पितरांसाठी तर्पण केल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळते. मोक्षप्राप्तीचा योग. शास्त्रानुसार मौनी अमावस्येला केलेली साधना, जप मोक्षमार्ग सुलभ करतो. तर या दिवशी काय करावे? मौनी अमावस्येला सूर्योदयापूर्वी स्नान करणे, शक्य असल्यास मौन पाळणे, विष्णू किंवा शिवपूजन, गरीब व गरजूस दान करा. पितर तर्पण. निष्कर्ष काय आहे याच्या मागचा? तर मौनी अमावस्या हा केवळ उपवासाचा दिवस नसून एक आत्मशुद्धी आहे. संयम, साधना आणि पुण्यसंचय यासाठी अत्यंत श्रेष्ठ दिवस आहे. या दिवशी मौन, भक्ती आणि सेवा केल्यास जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडतात. जर तुम्हाला हवे असल्यास मी अजून माहिती तुमच्यासोबत शेअर करेन. तर मौनी अमावस्या कथा आणि महत्त्व मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि त्यांचे गूढ रहस्य तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.